हॅलो, सुप्रभात सज्जन श्रोते हो. आत्मोपनिषद देवपाद मधील 136 137 पानावरची 10 क्रमांकाची पद्य रचना आज आपण ऐकणार आहोत. हेडिंग आहे, शीर्षक आहे, गुणाकार खाऊनी देवाने उरावे. म्हणजे गुण आणि आकार नष्ट करून जे उरतं त्यालाच देव म्हणतात. आणि गुण आकारात जे पाहिलं जातं, समजलं जातं, ते मानवाचं ही समज आहे. आपण गुण आकारात आहो ही मानवाची समज आहे. आणि गुण आकाराच्या पलीकडे जे आहे तो देव आहे, किंवा देव हा गुणाकाराच्या पलीकडे असतो. गुण आणि आकार हे खाऊन टाकलेला तो देव, आणि गुण आकारात स्वतःला मानतो तो माणूस. माणूस म्हणजे स्वतःला सगुण साकार समजतो, खऱ्या अर्थाने तो माणूस. आणि जो माणूस आपण सगुण साकार नसून गुण आकाराच्या पलीकडे आहे तोच माणसातील देव. म्हणजे माणसातील माणूस म्हणजे सगुण साकार खरं मानून केवळ त्याच्यावरच निष्ठा ठेवणारा. आणि माणसातील देव म्हणजे सगुण साकार हे दृश्य असून त्या दृश्याचं मूळ जे आहे ते गुण आणि आकाराच्या पलीकडे म्हणजे निर्गुण निराकार आहे. असा निर्गुण निराकाराला जो जाणतो तो माणसातील देव, आणि सगुण साकाराला खरं मानतो तो माणूस. म्हणून गुणाकार खाऊनी देवाने उरावे. म्हणजे जी माणसं ज्ञानी आहेत त्यांनी गुण आकाराच्या पलीकडे जे तत्व आहे ते आपण आहोत हे समजून माणसातील देव म्हणून अशी माणसं असतात, असा त्याचा अर्थ आहे. गुणाकार खाऊनी देवाने उरावे. त्यातील कठीण शब्द पहा. अपरूप. अपरूप म्हणजे कुरूप, आणि अप्रूप म्हणजे नवल. अपरूप याचे दोन अर्थ आहेत. अपरूप म्हणजे कुरूप आणि अपरूप म्हणजे नवल. नवनीत म्हणजे लोणी, आणि गुणाकार असा हा जो शब्द आहे तो गुण अधिक आकार याचा संधी करून गुणाकार. गुणाकार म्हणजे मल्टिपल नव्हे, बेदुणे 4 नव्हे, तर गुणाकार हा शब्द इथे लेखकाने स्वतः तयार केलेला आहे. गुणाकार म्हणजे गुण अधिक आकार. गुण अधिक आकार असलेला हा जो संधी केलेला शब्द आहे तो गुणाकार. म्हणजे गुणाकार म्हणजे गुण अधिक आकार. अपरूप म्हणजे नवल. अपरूपचा दुसरा अर्थ आहे कुरूप, आणि नवनीत म्हणजे लोणी. म्हणून अपरूप म्हणजे नवल, अपरूप म्हणजे कुरूप, नवनीत म्हणजे लोणी, आणि गुणाकार म्हणजे गुण अधिक आकार. हे 4 शब्द समजून दिल्यानंतर गुणाकार खाऊनी देवाने उरावे हे पद्य आता वाचत आहे. स्वये असताना निर्गुण निरूप जग निर्मिले सगुण स्वरूप कोठुनी आणिले गुण आणि रूप देवा वाटेची आम्हा अपरूप कपिलेचे दूध मधुर धवल जैसे कोकिळाचे गीत कर्ण मधुर तैसे काटेरी फणस गोडीने गोडावे बाह्य अपरूप अंतरी स्वरूपे सुखावे वज्र कठीण जरी बाह्यांगे भासतो अंतरात नवनीत स्नेह पाझरतो अलौकिक साधू कैसा ओळखावा साधू तैसा देव कैसा तो जाणावा बाह्य सावली ती माया समजावी माया सावली कधी धरून पहावी बाह्यार्थ त्यजूनी अंतरी पहावा साधू आणि देव सत्यार्थे जाणावा देव आणि साधू एकची जाणावा निर्गुणी निराकारी अशी ओळखावा अलंकार खाऊनी सुवर्ण उरावे गुणाकार खाऊनी देवाने असावे. प्रथम इथे भक्त देवाला काही प्रश्न विचारतो आणि नंतर साधू आणि देव कसा ओळखावा हे तो सांगतो. अशा अर्थी हे काव्य.
एक एक कडव्याचा नीट अर्थ बघू आणि नंतर पुन्हा एकदा हे म्हणू. स्वय असताना निर्गुण निरूप, जग निर्मिले सगुण स्वरूप. जो देव आहे, विश्वाचा निर्माता आहे, तो निर्गुणी आहे, तो निरूप आहे, नव्हे तो दिसतच नाही. त्यामुळे त्याला रूप आहे किंवा नाही, त्याला गुण आहे किंवा नाही, त्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अशा त्या न दिसणाऱ्या देवाने हे जग ज्या अर्थी सगुण स्वरूप निर्माण केले आहे, हे अदृश्य देवाने हे जे जग निर्माण केलं आहे ते सगुण स्वरूप आहे. विविध आकारातील, रंगढंगातील आणि विविध चित्ताकर्षक पद्धतीने दृश्यमान असे हे जग ज्याने निर्माण केले तो दिसतच नाही. आणि जो दिसतच नाही त्याला सगुण साकार म्हणता येत नाही. त्यामुळे बहुधा तो निर्गुण निराकार असावा, परंतु निर्गुण निराकाराने हे सगुण साकार जग जन्माला आणलं. आणि हे जग जन्माला आणताना मुळात जो निर्गुण निराकार आहे त्याने या जगाचे गुण आणि रूप हे जे विविधांगी छटा आहेत त्या कुठून आणल्या. म्हणजे निर्गुण निराकार देवाने सगुण साकार जग जन्माला आणताना हे वेगवेगळे गुण आणि ही वेगवेगळी चित्ताकर्षक रूप कुठून आणली, याच हे देवा आम्हाला अपरूप. तेव्हा देवा या तुझ्या कार्याची आम्हाला नवलाई वाटते, कौतुक वाटतं. म्हणजे निर्गुण निराकार देवाने सगुण साकार जग आणलं आणि विविध सगुण साकार ते त्याने हा विश्वप्रपंच नटवला, विस्मयकारी देखावा नटवला. अशा या विस्मयकारी दृश्याचे आम्हाला कौतुक वाटते. आणि हे निर्गुण निराकार देवा हे तू सगुण साकार जग कसं निर्मिलस असं आम्हाला तुझ्याबद्दल आश्चर्य वाटतं. आम्ही तुझ्याबद्दल अचंबित होतो. तुझं गूढ काही आम्हाला कळत नाही. पुढे कपिलेचे दूध मधुर नवल जैसे, कोकिळाचे गीत कर्ण मधुर तैसे, काटेरी फणस गोडीने गोडावे, बाह्य परूप अंतरी सुरूपे सुखावे. कपिलेचं दूध स्वच्छ शुभ्र आणि मधुर असतं. कोकिळाचे गीत, कोकिळ काळा, त्याचं गीत मात्र कानाला गोड वाटणार. कपिला म्हणजे काळी गाय, तिचं दूध अत्यंत स्वादपूर्ण, रुचकर, चविष्ट. काटेरी फणस गोडीने गोडावे. काटेरी फणस असतो तो आतमध्ये गोड गऱ्याने गोड झालेला असतो. बाह्य अपरूप अंतरी सुरूपे सुखावे. म्हणून बाहेर जरी दिसायला थोडी कुरूपता असली तरी आतमध्ये गोडवा आहे. काळी गाय आहे, तिचं दूध मधुर आहे. काळा कोकिळ आहे, काटेरी फणस आहे, आतमध्ये गोड 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 गरे आहेत. म्हणजे बाहेरून कपिला, कोकिळा, काटेरी फणस जरी अपरूप दिसले म्हणजे कुरूप वाटले तरी कोकिळेचं गाणं आहे ते गोड आहे. कपिलेचं दूध आहे ते मधुर आणि स्वादूपूर्ण आहे. आणि बाहेरून खडबडीत दिसणारा काटेरी फणस आहे त्याच्यात गोड गोड गरे आहेत. म्हणजे बाहेरून कुरूप आणि आतून सुरूप गोडीने भरलेलं असं जग तू देवा निर्माण केलंस. यामुळे तुझं आम्हाला कौतुक वाटतं, नवल वाटतं. वज्र कठीण जरी बाह्यांगे भासतो, अंतरात नवनीत स्नेह पाझरतो. अलौकिक साधू कैसा ओळखावा, साधू तैसा देव कैसा तो जाणावा. साधू सत्याबद्दल बोलताना अत्यंत कठोर असतो. वेळ प्रसंगी तो श्रोत्यांना वाक्ताडन करतो, परंतु श्रोत्यांना सत्य ज्ञान व्हावं या अर्थी त्याच्या अंतरंगात श्रोत्यांबद्दल, आपल्या बरोबर बोलणाऱ्या लोकांबद्दल खरोखर अत्यंत मधुर असं प्रेमच असतं. म्हणून सत्यवाची जे लोक आहेत, सत्यधर्मी जे लोक आहेत, ते इतरांबद्दल बोलताना त्यांचं बाह्य वर्तन जरी कठोर वज्रासारखं वाटलं तरी त्यांच्या अंतरंगात मात्र सर्वांबद्दल प्रेम असतं. सर्वांनी तत्व जाणावं, सत्य जाणावं, दिव्यत्व जाणावं म्हणून प्रेम असतं. म्हणून म्हटलं आहे वज्र कठीण जरी बाह्यांगे भासतो. बाहेरून जरी तो वज्रासारखा कठीण भासला
अंतरात नवनीत स्नेह पाझरतो, तरी साधूच्या अंतरंगात आतमध्ये लोण्यासारखं मऊ मुलायम स्नेह प्रेम भावना पाझरत असते. असा हा अलौकिक साधू कैसा ओळखावा, साधू तैसा देव कैसा तो जाणावा. असा हा अलौकिक साधू आणि तसाच अलौकिक देव कसा जाणावा, असा प्रश्न हे काव्य निर्माण करणाऱ्याच्या मनात आला. पुढे त्याचंच त्याला उत्तर मिळालं, त्याच्याच आत्म्याकडून त्याला उत्तर मिळालं. बाह्य सावली ती माया समजावी. शरीराची सावली ही जशी माया असते आणि माया कधी धरता येत नाही, पकडता येत नाही, सावली कधी धरता येत नाही, म्हणून बाह्य सावली ती माया समजावी, माया सावली कधी धरून पाहावी. ती छाया असते, पडछाया असते, ती माया आहे. आपण आपली सावली कधी धरू शकत नाही, आपण झाडाची सावली धरू शकत नाही, म्हणून बाहेर जे आपलं रूप प्रदर्शित होतं ती मायेचं आहे, त्याला खरं मानू नये. आपली जी छाया आहे, सावली आहे, ती माया आहे, खोटी आहे. तिला पकडायचं म्हटलं तर ती कधीच आपल्या हातात येणार नाही. म्हणून बाह्य सावली ती माया समजावी, माया सावली कधी धरून पाहावी. सावली ती सावलीच, ती कधी पकडता येणार नाही, म्हणून सावलीला पकडणं हीच ती माया आहे, हेच ते खोटं वर्तन आहे. ते टाका बाह्यार्थ तेजुनी अंतरी पाहावा. बाहेर दिसणारा खडबडीतपणा, बाहेरचं वज्र कठीण वर्तन हे जरी असेल साधू संतांचं, तरी ते त्यांचं बाहेरचं वर्तन दुर्लक्षित करून साधू संत आत कसे आहेत ते पाहावे. तर साधू संत बाहेर जरी वज्र कठीण असले तरी आतमध्ये साधू आणि देव सत्यार्थे जाणावे. म्हणजे बाह्यार्थ तेजुनी अंतरी पाहावा, साधू आणि देव सत्यार्थी जाणावा. बाहेरची सावली माया आहे, ती धरू म्हटलं तर धरता येणार नाही. तसा साधू आणि देव बाहेरून जरी कठोर वाटले तरी अंतरात मात्र सत्य अर्थाने त्यांना जाणावे लागेल. अंतरात साधू असो किंवा देव माणसं असोत, अंतरामध्ये ती सर्वाप्रती प्रेमभाव असणारी अत्यंत मृदुभाषी किंवा खरं तर प्रेम रंगे जीव जग्या नटला एकची रस पाला त्याला असे साधू संत बाहेरून जरी नागडे उघडे दिगंबर दिसायला भयानक असे दिसले, त्यांचं बाह्य दर्शन जरी कठोर असलं तरी अंतरंगात मात्र त्यांच्या स्नेहरूपी प्रेमरूपी पाझर सर्वांसाठी सर्वत असतो. म्हणून देव आणि साधू यांना बाह्य पाहू नये, त्यांचं अंतरंग जाणावं. अंतरंग जाणल्यावर आपल्याला असं लक्षात येतं, काळी कपिला गोड दूध देते, काळा कोकिळ कर्णमधुर गीत गातो, काटेरी फणस आतले गोड गळेतो. तसाच साधू देव माणूस सज्जन माणूस बाहेरून तत्व उपदेश करताना कठोर वाटला तरी अंतरंगात त्याच्या सर्वांबद्दल प्रेमभावना असते. म्हणून सत्याचा उपदेश करताना तो बाहेरून कठोर वाटला तरी तो उपदेश सर्वांनी आत्मसात करावा आणि सर्वांचे कल्याण व्हावे अशी साधू संतांच्या अंतरंगातली कल्याणकारी भावना आहे, ती जाणून घ्यावी. साधू संतांचं देवाचं बाह्य रूप पाहू नये. आता पुढे देव आणि साधू एकची जाणावा, निर्गुणी निराकारी त्याशी ओळखावा. देव आणि साधू एकच आहेत, त्यांना बाहेरच्या रूपगुणावरून पाहू नये, त्यांच्या अंतरंगातल्या प्रेम भावनेला जाणावं. म्हणून म्हटलं आहे, देव आणि साधू एकची जाणावा, निर्गुणी निराकारी त्याशी ओळखावा. देव आणि साधूला सगुण साकारात पाहू नये, त्याचं लपलेलं निर्गुण निराकारातलं अंतरीचं प्रेम जाणावं. आणि ही गोष्ट अलंकार खाऊनी सुवर्ण उरावे, गुणाकार खाऊनी देवानी असावे. म्हणजे सर्व अलंकार घेऊन फक्त सुवर्ण उरावं आणि सर्व गुणाकारातलं जग घेऊन फक्त देव उरावा. तसं अलंकार नष्ट झाले तरी सुवर्ण उरतच आणि गुणाकारातील जग नष्ट आलं तरी देवत्व उरतच. हे ओळखणं हे ज्ञानी माणसाचं काम आहे. आता हे सर्व निरूपण यथास्थित झाल्यावर परत एकदा काव्य नीट ऐका, त्या काव्याच्या चिंतनात राहा आणि मगच तुम्हाला या काव्याचा तुमच्या हृदयातून खरा अर्थ उलगडू शकेल. गुणाकार खाऊनी देवाने उरावे, स्वये असताना निर्गुण निरूप, जग निर्मिले
सगुण स्वरूप उठूनी आणिले गुण आणि रूप देवा वाटेची आम्हा अपरूप कपिलेचे दूध मधुर धवल जैसे कोकिळाचे गीत कर्ण मधुर तैसे काटेरी पणस गोडीने गोडावे बाह्य परूप अंतरी सुरूपे सुखावे वज्र कठीण जरी बाह्यांगे भासतो अंतरात नवनीत स्नेह पाझरतो अलौकिक साधू कैसा ओळखावा साधू तैसा देव कैसा तो जाणावा बाह्य सावली ती माया समजावी माया सावली कधी धरून पहावी बाह्यात त्यजूनी अंतरी पहावा साधू आणि देव सत्यार्थे जाणावा देवा आणि साधू एकची जाणावा निर्गुणी निराकारी त्यासी ओळखावा अलंकार खाऊनी सुवर्ण उरावे गुणाकार खाऊनी देवाने असावे. तर सज्जन श्रोते हो, देव आणि साधू ओळखायला शिका आणि शक्य झालं तर त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आपली जीवनक्रमणा साधायचा प्रयत्न करा. अस्तु. धन्यवाद. सुदिन सुप्रभात.